पुढची बातमी पाहूया। द्वारका वॉटर पार्क मध्ये सध्या एका कुटुंबावरती हल्ला करण्यात आल्याची बातमी मिळते। सुरक्षा रक्षकांकडूनच या कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। तब्बल 1.5 तास एका खोलीमध्ये सुद्धा या कुटुंबाला बंद करून ठेवण्यात आलं होतं। नागपूर जिल्ह्यातल्या द्वारका वॉटर पार्क मधला हा सगळा प्रकार आहे। तब्बल 1.5 तास एका खोलीमध्ये बंद करून ठेवण्यात आलेलं होतं, डांबून ठेवण्यात आलेलं होतं या कुटुंबाला। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्या सोबत आहे। तेजस, एका कुटुंबावरती हा हल्ला झालाय, नेमका कशामुळे हा हल्ला झाला? नक्कीच जे बघितलं असेल ते धक्कादायक बातमी ही पुढे येत आहे। नागपूर जिल्ह्यातील द्वारका वॉटर पार्क मध्ये कुटुंबावर हल्ला करण्याची जी माहिती आहे ते समोर येत आहे। एकंदरीत बघितलं असेल तर हा पर्यटनासाठी असलेला पार्क आहे। काल रविवारचा दिवस असल्यामुळे अनेक पर्यटक त्या वॉटर पार्क मध्ये फिरायला येत असतात परिवारांसोबत। काल जी घटना घडली, जी घटना एका परिवार होता त्या परिवारांसोबत सायंकाळच्या वेळी ज्यावेळेस गेट बंद होते त्यावेळेस या परिवारासोबत बाउन्सर सोबत काही बाचाबाची झाली। बाचाबाचीचे रूपांतर हे मारहाणीत झाले। एकंदरीत बघितलं असेल तर या वॉटर पार्क मधील असलेले बाउन्सर आणि सुरक्षा रक्षकांनी जी कामकीतलेलं असलेले कुटुंब आहे त्यांना बेदम मारहाण केली आणि तब्बल 1.5 तास एका खोलीत बंद करून ठेवलं होतं। या संदर्भात स्थानिक जिथे पर्यटक होते त्यांनी सावणे पोलिसांना फोन लावला, मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारच्या रिप्लाय दिला नाही। त्यानंतर खापा पोलिसांनी लावला, मात्र जर बघितलं असेल तर पाटणस्वामी पोलीस चौकीत ही पीडित कुटुंबांनी या संदर्भात तक्रार दिली आहे आणि मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यास कारवाई होणार आहे। या संदर्भात जर बघितलं असेल तर पीडित परिवाराने वारंवार जे आहे ते खापा पोलीस असेल आणि 112 यावर फोन करूनही मदत मिळाली नाही, अशा प्रकारची माहिती आहे जी समोर येत आहे। नक्कीच धन्यवाद तेजस, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।